नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रमा कपडे धुवायला वापस येते. त्यावेळेस ती बघते की बादलीतले सगळे कपडे खराब झालेले असतात. तिला एक अंदाज येतो की कपडे कोणी खराब केले असणार. तेवढ्यात लगेच रेवा तेथे येते आणि म्हणते, झाले का रमा कपडे धुवून? आणि ती पण बघते की कपड्यांवर सगळी माती असते. मग ती रमाला बोलू लागते की हे कपडे तू घाण करतेस की धुतेस? त्यावर लगेच रमा शांतपणे तिला म्हणते की मॅडम, मी कपडे तर धुवतच होते, पण मला जरा जरा अंदाज आहे की कपड्यांना पाय कसे फुटले आणि ते खराब कसे झाले. त्यावर लगेच ती म्हणते की मी आता हे कपडे परत स्वच्छ धुवून काढते. त्यावर लगेच रेवा म्हणते की तुला ते धुवावेच लागतील, तू त्याच कामाचे पैसे घेते, असे म्हणते आणि ती बाहेर जायला निघते. तर तेथे निरम्याचे पाणी असते आणि ती त्यावर घसरून पडते. पण रेमा काय तिला उचलायला जात नाही. ह्या गोष्टीचा रेवाला खूपच राग येतो. ती तिथून खूप रागाने निघून जाते. गेल्यानंतर रमा मनातल्या मनात विचार करत असते आणि म्हणत असते की रेवा, तू कितीही चिडव मला, पण मी नाही चिडणार आणि मी शांतच राहणार. आता तुझ्या कर्माची शिक्षा तुला देवच देईल. इकडे अक्षय कंपनीच्या बाहेर उभा असतो आणि एक वर्कर येतो आणि म्हणतो, अक्षय सर. तो बोलायला लागतो. तेवढ्यात तिथे लगेच अभिषेक येतो आणि तो त्याला कामासाठी बाहेर पाठवून देतो. लगेचच तो अक्षय बरोबर बोलायला लागतो की मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. अक्षय म्हणतो, तू माझ्याबरोबर मालक म्हणून बोलणार आहे की नोकर म्हणून? आधी ते सांग आणि मग माझ्याशी बोल. त्यावर लगेच अभिषेक म्हणतो की मी तुझ्याबरोबर भाऊ म्हणूनच बोलणार आहे. आणि मग अक्षय त्याच्याबरोबर बोलायला लागतो. नंतर अभिषेक त्याला म्हणतो की हे काय चाललंय, मला काहीच पटत नाही आहे. तू काय वागतोय हे सुद्धा मला पटत नाही. त्यावर अक्षय म्हणतो, मी वागत नाही, मला वागायला लावताय. वर माझा नाईलाज आहे. त्यावर लगेच अभिषेक म्हणतो, तुझा नाही, आपल्या सगळ्यांचाच नाईलाज आहे. लगेच अक्षय म्हणतो, म्हणजे? त्यावर लगेच अभिषेक म्हणतो की रमाबरोबर तुझं लग्न झालंय, ते लग्न व्हायच्या आधी तुला ते पटत नव्हतं, ते बरोबरच आहे. तू रमाला सोडून दे, परत सगळं नॉर्मल होईल आणि तुला हवं ते तुला मिळेल. फक्त तू रमाला सोडून दे. त्यावर लगेच अक्षय खूप शांतपणे त्याला विचारतो, रमाला सोडून दे म्हणजे? तू रमाला बहीण मानायचास ना? मग आद्याला सांगशील का तुझा संसार सोडून ये म्हणून? ते जाऊ दे, तू आरती वहिनीला सोडू शकशील का? त्यावर लगेच अभिषेक म्हणतो, तू कोणती गोष्ट कुठं नेतोय, तुला समजतंय का? मी रमाला बहीण मानायचो, मला तिच्याबद्दल सहानुभूती पण आहे, तिच्या घरच्यांबद्दल बरी काळजी आहे, पण त्यामुळे आपल्या घरात खूप प्रॉब्लेम होत आहेत आणि आपल्या माणसांना प्रॉब्लेम झाल्यावर मी काय बोलू नको? त्यावर अक्षय चिडतो आणि म्हणतो, आपल्या माणसांना त्या शशिकांत मुकादममुळे प्रॉब्लेम होतोय, त्याच्यापुढे तर कोणी बोलत नाही. आपण लहानपणापासून बघत आलोय की शशिकांत मुकादम आपल्याबरोबर कसा वागतोय, हे तुला आठवत नाही आहे का? तो कसा वागतो, कसा बोलतो, आपल्याला कसा छळतो, हे तुम्हाला माहीत नाही आहे का? तुम्हाला सगळं माहीत आहे, पण त्याच्यापुढे बोलायची तुमच्यामध्ये डेअरिंग नाही आहे, म्हणून तुम्ही तो सगळा राग त्या बिचाऱ्या रमावर काढतात. तिच्याकडून छोटीशी जरी चूक झाली तर आभाळ कोसळल्यासारखं वागतात तुम्ही. घरातून बाहेर काढतात. जाऊ दे ना, आता ह्या सगळ्यातून मी आता बाहेर पडलोय. ह्या सगळ्या दिलंय मी, ही प्रॉपर्टी, नाव आणि हा पैसा, याला सगळ्याला लात मारून मी बाहेर पडलोय ना. आता सगळं जग जरी रमाच्या विरोधात उभं राहिलं तरी चालेल, पण मी रमाला सोडणार नाही, मी तिची साथ कधीच सोडणार नाही. हे ऐकल्यानंतर अभिषेक त्याच्याकडे खूप आश्चर्याने बघतो आणि म्हणतो की तू ह्या सगळ्याला लात मारून बाहेर पडलास म्हणजे? तुला ह्याला लात मारायला खूप सोपं वाटतंय, पण हे उभं करण्यासाठी आम्ही सर्वांनी किती कष्ट घेतले. पण तुला हे नाही कळणार, कारण तुला हे सगळं आयतं भेटलंय ना. त्यात सुद्धा प्रेम, माया, आदर हे सगळं तुला भेटलंय. मला काय, मला दुय्यम महत्त्व, हे सुद्धा मी स्वीकारलंय ना. तू म्हणतोय तू त्याला सगळ्याला लात मारून बाहेर निघालास. त्यावर लगेच अक्षय त्याला म्हणतो की हे सगळे तुझे अजम्पशन्स आहे आणि तुला वाटतंय ना तुला दुय्यम स्थान भेटलंय, तुझ्यावर अत्याचार झालाय, तर आता उपभोग ना. आता मी ह्या सर्वाला लात मारून बाहेर पडलोय, आता हे सगळं तुझंच आहे. पैसा, प्रॉपर्टी, नाव, मला काहीच नकोय, हे सगळं तुलाच राहू दे आणि तू त्या सर्वाचा उपभोग घे. आता काही मागच्या दिवसात मी आता शिकलोय आयुष्य कसं जगायचंय. आता एखादा ग्लास रिकामा असेल तर मला वाटतं की अर्धा ग्लास तरी भरलेला आहे ना, पण तुला असं वाटतं की यात अर्धा ग्लास अजूनही रिकामा आहे. हा दृष्टिकोन बदलला आहे आपला. त्यावर लगेच अभिषेक म्हणतो, मला वाटतच नाही आहे की मी माझ्या भावाबरोबर बोलतोय, तू खूप बदलला आहे. त्यावर लगेच
अक्षय पण त्याला म्हणतो की मला पण नाही वाटत आहे की मी माझ्या भावाबरोबर आभ्याबरोबर बोलतोय, तू पण खूप बदललाय त्या शशिकांत मुकादममुळे. आता मला नाही वाटत आपण कधी भाऊ म्हणून बोलू शकतो. त्यापेक्षा आता आपण मालक आणि नोकर ह्याच नात्याने बोलूया आणि तेच आपल्यासाठी योग्य राहील. काही काम असलं तर सांग, मी इथेच उभा आहे, असं म्हणून अक्षय गाडीजवळ जातो. इकडे रमा कपडे वाळू घालून खाली येत असते आणि म्हणत असते की ह्या रेवामुळे आत्ताच खूपच उशीर झालाय. इथून पुढे काय वाढून ठेवलंय काय माहिती, असं विचार करत ती खाली उतरत असते. तेवढ्यात तिला त्यांची रूम दिसते आणि ती म्हणते की ही ही आमची खोली आणि खूप इमोशनल होते आणि त्या रूममध्ये एंटर करते. आतमध्ये गेल्यानंतर ती खूपच इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येते. त्या रूममध्ये घातलेले अक्षय आणि तिचे सगळे चांगले चांगले क्षण तिला आठवत असतात आणि ते आठवून तिला खूपच रडायला येत असते. त्यानंतर ती समोर बघते, ज्या भिंतीवर रमा आणि अक्षयचा फोटो लावलेला असतो, पण तो फोटो तिथे नसतो. हे पाहून तिला खूपच वाईट वाटते आणि ती रडायला लागते आणि ती ते बघण्यासाठी समोर जाते. टेबलवर ठेवलेला रमा आणि अक्षयचा फोटो असतो, तो सुद्धा रेवाने चेंज केलेला असतो आणि अक्षयबरोबर तिचा फोटो लावलेला असतो. हे पाहिल्यानंतर तर रमा खूपच रडायला लागते आणि म्हणते की रेवाने यांच्याबरोबर तिचा फोटो लावलाय, माझा फोटो काढून, असा विचार ती करत असते. आणि त्यानंतर तिच्या लक्षात येते की ज्या बेडवर रेवाचे कपडे पडलेले असतात ते पाहते आणि त्यानंतर ती अक्षयचं कपाट उघडते. त्यात अक्षयचे कपडे असतात. त्या कपड्यांना हात लावून ती खूपच इमोशनल होते. त्यानंतर ती तिचे कपाट उघडते आणि त्यामध्ये तिचे कपडे नसून त्यामध्ये सगळे रेवाचे कपडे असतात. ती म्हणते की माझे कपडे, साड्या यामध्ये तर काहीच नाही, इथे सगळे रेवाचेच कपडे आहेत. आणि ती कपाट लावून घेते आणि मग म्हणते की ही खोली माझं सर्वस्व आहे. आमच्या आयुष्यातील सगळे गोड क्षण आम्ही ह्या खोलीत जगलो आहो. आणि मग तिला ते सगळे क्षण आठवायला लागतात. त्याने कशी त्याची वेणी घालून दिलेली असते. रमा ज्यावेळेस सगळं खोकल्याचं औषध पिते त्यावेळेस रूममध्ये खूप गोंधळ घालत असते. त्यावेळेस अक्षय तिला कसा शांत करतो हे सगळं तिला आठवत असतं. त्यावेळेसच रेवा रूममध्ये एंटर करते. ती रमाला बघते आणि रमाजवळ जाते आणि तिला म्हणते, दिसतंय ना, आता ही खोली तुझी नाही माझी आहे आणि आता इथे थांबायचं नाही, असं म्हणून ती रमाचा हात धरते आणि तिला खोली बाहेर काढते आणि लगेच खूप जोराने दरवाजा लावून घेते. रमाला खूपच वाईट वाटते. कंपनीमध्ये अक्षय गाडीजवळ उभा असतो आणि त्यानंतर अभिषेक आणि शशिकांत मुकादम तिकडून येतात. मग तो पळत पळत जाऊन लगेचच शशिकांतसाठी दार उघडतो. तो आतमध्ये बसल्यानंतर तो लगेच अभिषेकसाठी पण दार उघडतो. त्याच्या हातातली गाडीत ठेवतो. गाडीत बसल्यानंतर तो अभिषेकला विचारतो, अभिषेक साहेब कुठे जायचं आहे? त्यावर लगेच शशिकांत म्हणतो की सांगतो आता, गाडी त्याआधी एक सांग की गाडी व्यवस्थित क्लीन केली आहे ना? त्यावर लगेच अक्षय म्हणतो, हो साहेब, दिवसभर तेच करत होतो. आणि मग लगेच शशिकांत त्याला म्हणतो की घरी चल. ते आनंद बागेमध्ये पेंटिंग करत असतो आणि मग अभिषेक तिथे येतो आणि म्हणतो, दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा ऐकून तर घे. आणि मग तो म्हणतो की मला घरामध्ये जे चाललं आहे ते मला पण नाही पटत आहे. त्यासाठी मी अक्षयबरोबर बोलायला गेलो होतो. त्याला म्हटलं, संपव हे सगळं, दे सोडून रमाला. जे आता तीच त्याचं सर्वस्व आहे का? आपण त्याचे कोणीच नाही का? आपल्यासाठी त्याचं काहीच नाही का? हे घर, घराची शिकवण, घराची परंपरा हे काहीच नाही का? ह्या सगळ्याचा डायरेक्ट अनादर. त्यावर लगेच आनंद त्याला म्हणतो, कसला अनादर रे आभ्या? मला मान्य आहे आजीने ही कंपनी खूप कष्टाने उभी केली आहे, पण ह्या पोराने सुद्धा काय कमी कष्ट घेतले नाही. ह्या पोराच्या कष्टामुळेच तर आज आपली कंपनी इतकी ग्रो करते आणि मार्केटमध्ये तिचं इतकं नाव आहे. तरीसुद्धा ह्या पोराने सगळ्या याच्यावर पाणी फेरलंय का? कशामुळे? तर त्याला कळतंय की इथे अन्याय होतोय आणि इथली माणसं बरोबर नाही म्हणून. त्यावर लगेच अभिषेक म्हणतो, हो कळतंय मला की इथे अन्याय होतोय म्हणून. त्या अक्षयने नाही काम केलं हे आनंददादा, मी पण रोज ऑफिसला जाऊन कामच करतोय. त्यावर लगेच आनंद म्हणतो की अभिषेक, तुझा गैरसमज होतोय. मी म्हणतच नाही एकट्या अक्षयने केलंय, तू पण अक्षयच्या खांद्याला खांदा लावून ह्या कंपनीला खूप मोठं केलंय. हे मी नाकारतच नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही, एखादा माणूस चुकीचं वागत असेल तर त्याला त्याची चूक दाखवून द्यायची नाही का? तर म्हणे आपल्या घराण्याची मान प्रतिष्ठा
त्यावर लगेच अभिषेक म्हणतो, कोणत्या घरात प्रॉब्लेम नसतात दादा, म्हणून काय आपले प्रॉब्लेम सगळ्यांना सांगत सुटायचे की मी प्रॉब्लेम फेस करतोय म्हणून? मग जर चुकाच दाखवायच्या असेल तर मग रमाला का नाही तिची चूक कोणी दाखवत? मोठ्या आईच्या अक्षदांबरोबर जो बेजबाबदारपणा झाला ना, ती छोटी चूक नव्हती. आणि ते सोड रे, माझ्या बहिणीचं लग्न जवळजवळ मोडलं, ही छोटी चूक नव्हती. तरी पण का हा शांतपणे वागत नाहीये? का लोकांना सांगत सुटलाय की मी माझ्या बापाच्या विरोधात लढतोय म्हणून? आणि मग लगेच आनंद त्याला म्हणतो, तुझा बाप तसा नाहीये रे, तुला काकाने खूप वेगळ्या पद्धतीने वाढवलंय. ज्याचा बाप असा असतो ना, त्यालाच कळतं की त्याचं आयुष्य कसं होऊ शकतं ते. आणि आणखी एक गोष्ट, आम्ही तुला कधीच सख्खा आणि चुलत असा भेदभाव केला नाहीये रे. मी तुम्हाला माझ्या सख्ख्या भावाप्रमाणेच वागवलंय. त्यामुळे इथून पुढे माझ्याशी बोलताना माझा भाऊ, माझी बहीण असं प्लीज बोलू नको, असं म्हणून आनंद तिथून निघून जातो. इकडे रूममध्ये आनंद, सीमा आणि जान्हवी बोलत असतात. जान्हवी सीमाला सांगत असते की रमाने खूप कष्टाने सगळे कपडे स्वच्छ धुतले होते, त्यावर रेवाने माती टाकून सगळे खराब केले, त्यामुळे रमाला सर्व कपडे परत धुवावे लागले. त्यावर लगेच आनंद म्हणतो की काका सांगत होता अक्षयने पण अंगण आणि गार्डन खूप कष्टाने साफ केले होते. तो शशिकांत मुकादम आला, त्याने पायाने सगळा कचरा सांडून दिला आणि सगळं अंगण पुन्हा अक्षयला साफ करायला लावलं. हे आम्हाला अजिबात पटत नाहीये. त्यावर लगेच जान्हवी म्हणते, मी अजिबात शांत बसणार नाही. बघा आता तुम्ही मी काय करते ते. मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की हॉलमध्ये सर्वजण बसलेले असते आणि शशिकांत मुकादम सर्वांना सांगत असतो की उद्यापासनं अक्षयने काही चूक केली तर रमाचे पैसे कट, आणि रमाने जर काही चूक केली तर अक्षयचे पैसे कट आणि अक्षयला जास्त काम. इकडे किचनमध्ये रेवा रमाला म्हणत असते की अक्षयने तुला निवडून त्याची लायकी कमी करून घेतली आहे. त्यावर लगेच रमा त्याला उत्तर देते की अक्षय मुकादमाने तुम्हाला न निवडून तुमची लायकी दाखवून दिली आहे. हे ऐकल्यावर रेवाला खूपच राग येतो. मित्रांनो, मालिकेतील असेच नवीन नवीन ट्विस्ट जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी साईराम या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.